नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. एस्टिमेट नुसार न होणारे काम थांबवा, धनाजी खिल्लारी यांची प्रशासनाकडे मागणी. पीडब्ल्यूडीचे कामाकडे दुर्लक्ष, जाब विचारला असता उडवाउडीची उत्तरे. तुम्ही आमची मापे काढू नका, असं जर कामावरील कॉन्ट्रॅक्टदारांची आरेरावीची भाषा. आमचे प्रतिनिधी सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार निमवडे रोड ते गळवेवाडी गावाच्या शिवेपर्यंत आटपाडी नगरपंचायतीच्या वतीने रस्त्याच्या खडीकरणाचे काम सुरू आहे. सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून काम व्यवस्थित करा असे सांगितल्यानंतर तुम्ही आमचे मापे काढू नका अशी आरेरावीची भाषा संबंधित कॉन्ट्रॅक्टदार कडून केली जात आहे. त्यामुळे नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे काम मापदंडानुसार न केलेले रस्त्याचे काम थांबवावे व चांगल्या दर्जाचे काम करावे अशी मागणी धनाजी खिल्लारे यांनी केली आहे. बांधकाम विभागाला वारंवार तक्रार करून देखील बांधकाम विभाग संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मुरुम व खडी रस्त्यावर व्यवस्थित बसवण्यासाठी व्हायब्रेटर रोलरचा वापर केला जात नाही. डेप्युटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून काम बंद करण्याची मागणी केली असता जसे आहे तसे चालून घ्या, काम बंद करता येणार नाही असे संबंधित बांधकाम विभागाकडून ग्रामस्थांना सांगण्यात येत आहे. सदर कामावरती पाणी देखील मारले जात नाही. एकूणच गुणवत्ता तपासणारे यंत्रणाच मॅनेज केली तर आटपाडी शहरासह तालुक्यात चांगली कामे कशी होणार हा प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थांकडे उपस्थित होत आहे. या रस्त्याचं काम चालू असून BMRE कंपनीला काम मिळालेलं आहे, तरी निंबोडा रोड पासून खिल्लारी शेतापर्यंत कुठल्याही प्रकारे खडी टाकली आहे. पहिली खडीच्या वर पाणी मारलं नाही. दुसरं त्याच्यावरती मुरुम अंदाजे वतला गेला आहे, खडी अंदाजेच वतली गेली आहे पूर्ण. म्हणजे त्याचं मोज नाही, माप नाही, काय नाही. खडीला खडी फक्त लागल अशी फक्त त्याने टाकलेली. एस्टिमेट प्रमाणे कुठलंही काम केलेलं नाही. त्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं असता त्यांनी न ऐकल्यासारखं केलं. आम्ही खडीच्यावर पाणी मारत नाही, वर मुरमावर डायरेक्ट मारतो असं त्यांनी सांगितलं. बरं ठीक आहे म्हटलं, आता तरी खालचं चुकलंय, वर तरी व्यवस्थित काम करून घ्या. दुसराही लेअरला त्यांनी अंदाजी खडी वतली बका 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 आणि डायरेक्ट मुरुम हातरून रोलिंग केलं. रोलिंग म्हणजे ते पण साध्या रोलिंगनं केलं. व्हायब्रेटर रोलिंग वापरायला पाहिलं ते व्हायब्रेटर वापरलाच नाही. साध्या रोलिंगनं दाबवलं गेलं जाते. पाणी मारलं जात नाही त्याच्यावर किंवा कुठलीच गोष्ट केली जात नाही. सांगितलं असता ते सांगतात की आमची मापं काढायची नाही. तुम्ही कोणाला सांगितलं तुम्ही? मधू मळ्यांना सांगितलं. मधू काका, मी सकाळीच आज त्यांना बोललो की म्हणलं तुमचं जरा काका काम दुरुस्ती नाही चाललेलं, तुम्ही आमची मापं काढायचं काय काम आहे असं बोललं जातं. मग अधिकारी संपर्क साधला. अधिकारी म्हणतात की क्वालिटीचंच काम चालू आहे. म्हणजे एकही अधिकारीकडे फिरकत नाही. वेळोवेळी त्यांना वारंवार मी पत्र लिखी देऊन सुद्धा माझे इथं आले गेले नाहीत. हे सगळ्यात मोठं वाईट आहे. नगरपंचायतचे पैसे जे आलेले आहेत हे असेच खड्ड्यात चाललेले आहेत पूर्ण. एवढंच आम्हाला सांगायचं या ठिकाणी. काम हे एकदम क्वालिटीचं नाही, निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे पूर्ण. तर हे डबल उकलूनच काम केलं पाहिजे त्यांनी, एवढीच आमची अपेक्षा आहे पूर्ण. कारण का तर ही 100 वर्ष पुन्हा रस्ता होणारा नव्हे. वेळोवेळी त्यांना सूचना दिलेत, लेखी पत्र दिलं, अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अधिकाऱ्याची बी उडवाउडी सगळी उत्तर दिली जातात. इलेक्शन ड्युट्या आहेत आम्हाला, हे आहे ते आहे, आणि काम व्यवस्थित चालू आहे. पाणी तर मारलंच नाही, मुरुम पण व्यवस्थित टाकला नाही, रोलिंग पण करत नाही चांगलं. अशी आमची ग्रामस्थांची इथल्या पूर्ण मागणी आहे.